नमस्कार मित्रांनो. इयत्ता 10वी विषय इतिहास पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पाठ क्रमांक 2 मधील पहिला मुद्दा आहे भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राज्याचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासनव्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. दुसरा मुद्दा आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हणाने केला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारिख-इ-फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती
अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन यांसंबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर, मिन्हाज ई सिराज लिखित तबाकत ई नासिरी, अमीर खुसरो याचे विपुल लेखन तुझुक ई तिमुरी हे तैमूरलंग याचे आत्मचरित्र, याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारीख ई मुबारकशाही यांसारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. इब्न बतूता, अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगोस पेस हे त्यापैकी होत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशहा औरंगजेबच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक ई बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशीही स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांची घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही? उत्तर आहे हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात
अजूनही यश मिळाले नाही. प्रश्न क्रमांक 2. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोणत्या स्वरूपातील आहे? उत्तर आहे भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या सम्राटाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहे? उत्तर आहे सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4. कोरीव लेखांमुळे कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते? उत्तर आहे कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान आणि दुष्काळ. प्रश्न क्रमांक 5. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूंची कोणकोणती कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात? उत्तर आहे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूंची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादी वरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. प्रश्न क्रमांक 6. प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये कोणती इतिहासाची साधने मांडली जातात? उत्तर आहे 1. रामायण महाभारत ही महाकाव्य. 2. पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथ. 3. भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य. आणि 4. परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने. प्रश्न क्रमांक 7. भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत? उत्तर आहे प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. प्रश्न क्रमांक 8. इसवी सनाच्या 7व्या शतकात कोणत्या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथांच्या स्वरूपाचे आहे? उत्तर आहे इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. प्रश्न क्रमांक 9. हर्षचरित काव्यामध्ये कशाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे? उत्तर आहे हर्षचरित काव्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केले आहे. प्रश्न क्रमांक 10. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला कोणता ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे? उत्तर आहे इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 11. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर कोणत्या इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव दिसतो? उत्तर आहे मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव दिसतो. प्रश्न क्रमांक 12. झियाउद्दीन बर्नी या इतिहासकाराने कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे झियाउद्दीन बर्नी या इतिहासकाराने तारीख-ई-फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 13. इतिहासकार व त्यांनी लिहिलेले ग्रंथ. 1. हसन निजामी, ताजुल मासीर. 2. मिन्हाज-ई-सिराज,
तबाकत ई नासिर, 3 तैमूर लंग, तुजुक ई तिमुरी, 4 याह्या बिन अहमद सरहिंद, तारिक ई मुबारक शाही. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या इतिहासातील परदेशी प्रवाशांची नावे लिहा. उत्तर आहे अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा, इब्न बतूता आणि डॉमिंगो स्पेस ही भारताच्या इतिहासातील परदेशी प्रवासी आहेत. प्रश्न क्रमांक 15. बादशहा औरंगजेबच्या काळातील इतिहासकारांची नावे लिहा. उत्तर आहे ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची ही बादशहा औरंगजेबच्या काळातील इतिहासकार आहेत. प्रश्न क्रमांक 16. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे कोणत्या ग्रंथामध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत. उत्तर आहे मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक ई बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत. प्रश्न क्रमांक 17. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या कोणत्या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. उत्तर आहे इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 18. कोणता प्रकार हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर आहे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 19. बखरमध्ये आपणास काय वाचायला मिळते. उत्तर आहे बखरमध्ये आपणास शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन वाचायला मिळते. प्रश्न क्रमांक 20. कोणी सभासद बखर लिहिली. उत्तर आहे कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखर लिहिली. प्रश्न क्रमांक 21. कोणत्या महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी बखर लिहिली. उत्तर आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी बखर लिहिली. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. उत्तर आहे भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. उत्तर आहे होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. प्रश्न क्रमांक 24. बखरींचे प्रकार कोणते आहेत. उत्तर आहे बखरींचे चरित्रात्मक, वंशाणुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे बखरींचे प्रकार आहेत.